आमच्या घरात जेव्हाही वरण भात बनतो ना, त्याच्यासोबत तोंडी लावायला फक्त बटाट्याची भाजीच बनते. तर ह्यावेळेस ना मी नवीन काहीतरी ट्राय केलं आहे. म्हणजेच ना त्याच्यासोबत तोंडी लावायला ना मी क्रिस्पी भेंडीची भाजी ट्राय केली होती. खूप टेस्टी बनली होती. म्हणून मी ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यासाठी ना सगळ्यात अगोदर ना भेंडी घ्यायची. भेंडीला चांगलं वॉश करून घ्यायचं. त्यानंतर त्याला कपड्याने चांगली कोरडी पुसून घ्यायची व तिला ना लांब लांब बारीक कापून घ्यायची आहे ना. त्यानंतर त्यात चटणी टाकायची, थोडं मीठ टाकायचं, थोडी हळद टाकायची चिमूटभर व मसाले छान मिक्स करून घ्या, जेणेकरून सगळे मसाले ना भेंडीला छान चिटकून जायला पाहिजे नाही. मसाला सगळा मिक्स झाला ना, त्यानंतर त्यात ना आपलं बेसन पीठ असतं ना ते टाकायचं. बेसन पीठ थोडंच टाकायचं बरं का, जास्त नाही टाकायचं. बेसन पीठ टाकून झालं ना, थोडा कॉर्नफ्लोअर टाकायचं. जर कॉर्नफ्लोअर नसेल ना तरी चालेल, काही हरकत नाही, ते ऑप्शनल आहे. ते छान मिक्स करून द्यायचं. आणि हे ना खूप कोरडं कोरडं होतं ना, त्याच्यामुळे ना आपण काय करायचं, थोडं तेल टाकायचं, जेणेकरून थोडा मसाला व जे पीठ वगैरे असतं ना ते भेंडीला छान असं चिपकून जातं व ते तळताना ना आपल्या भेंडीला चिटकूनच राहतं व ती क्रिस्पी बनते. तर हे मिक्स करून झालं ना, त्यानंतर तेल होतं ना तापवायला ठेवलं होतं मी, ते तेल तापून झालं आहे. त्यानंतर त्यात भेंडी टाकायची. भेंडी जास्त न टाकता थोडी थोडीच टाकायची, एक एक करून. कारण वेगवेगळी थोडी डिस्टन्समध्ये टाकली ना ती चिपकत नाही एकमेकांना व ती छान क्रिस्पी होते. त्यानंतर ना भेंडी टाकल्या गेल्यानंतर ना ती क्रिस्पी होईस्तोवर ना त्याला छान हे करून घ्या, मस्त मिक्स करून घ्या व काढून घ्यायची. पण फास्ट गॅसवर अजिबात तळू नका, ती खूप करपलेली लागते बरं का. त्यानंतर बारीक गॅसवर तळून झाली ना तिला काढून घ्यायची. तर बघू शकता मी अशा प्रकारे खूप छान तळून झाली आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा व अशाच इझी रेसिपींसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका.